नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझं चॅनल फॉरेनच्या गप्पा याच्यामध्ये. तुम्हाला आज मस्त असं ऊन पडलेलं दिसत असेल, बरोबर? तर आता मार्च महिना हा संपण्यामध्ये येतोय आणि ते छान असं ऊन पडायला लागून जातं. तर इथले जे लोकं असतात ते मार्च महिन्याच्या सुरुवातीला किंवा मार्च महिन्यामध्ये हे गार्डनिंग सुरू करून देतात. त्याच्यामध्ये ज्याच्याकडे आता माझ्याकडे बाल्कनी आहे, तर मी कुंडींमध्ये फुलं लावत असते आणि ज्या लोकांकडे गार्डन आहे प्रॉपर, मग ते गार्डनमध्ये चालू करून देतात हे सगळे कामं करायचं. विंटर सुरू होता म्हणून आता माझ्याकडे ज्या कुंड्या आहेत याच्यामध्ये पाऊस आणि स्नोमुळे आता शेवाळ येऊन गेलेलं आहे आणि सगळी माती ही खराब झालेली आहे, म्हणून मला नवीन माती आणावी लागणार आहे. आपण कसं भारतामध्ये असलो तर माती आपल्या स्वतःच्या शेतातनं किंवा जे आपले कोणी ओळखीचे असतात त्यांच्या शेतातनं वगैरे घेऊन येतो. पण इथे तर माझ्याकडे शेत नाही आहे आणि ज्यांचे शेतं असतात तिथून ही माती घेणं अलाउड नसतं इथे. तर इथे जी माती आहे ती सुपर मार्केटमध्ये आणि जे काही स्पेशल शॉप्स असतात तिथेच मिळते. इथले जे सुपर मार्केट असतात किंवा जे स्पेशल शॉप्स असतात तिथे फक्त माती नाही मिळत, तर बियाणंही मिळतात तिथे आणि खतंही मिळतात. आता माझ्याकडे जे हे लहान कुंड्या आहेत त्याच्यामध्ये मी फक्त फुलं लावू शकते, तर मला फुलांची बियाणं आणि जे काही लोक असतात ते काकडी, टोमॅटो, गाजर वगैरे घरीच गार्डनमध्ये लावत असतात तेही तिथे मिळतात. जेव्हा इकडे उन्हाळा लागतो ना तेव्हा सगळे लोक बाल्कनीमध्ये मस्तपैकी चेअर टाकत असतात किंवा सोफा ठेवत असतात जेणेकरून त्यांना उन्हाचा आनंद घेता येईल. आता माझ्याकडे जो हा सेटअप आहे सगळा तोही मी लावणार आहे. तर तुम्हाला इथे दिसेल की माझ्याकडे हा सेटअप आहे सगळा. चेअर आहेत मस्त आणि खाली सोफा आहे. तर सध्या हिवाळा होता म्हणून मी हे सगळं आवरून ठेवलेलं होतं, पण आम्ही ते आता लावू. आणि हा त्याच्यावरचा टेबल आहे, हा माझ्याकडे एक एक्स्ट्रा टेबल होता ज्याला आता सध्या गंज लागलेला आहे म्हणून मला हा आता टाकून द्यावा लागेल. पण हा जो सेटअप आहे तो सगळा लावणार आहोत आम्ही, म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा की शेवटी बाल्कनी कशी दिसते. असं ही जी इथे खाली माती दिसते तर इथे ही मी कुठेही नाही टाकू शकत. ही जर मी रस्त्यावर टाकली ना तर कोणी जर मला बघितलं तर ते पोलिसांना कंप्लेंट करू शकतात आणि इथे पोलीस येतात आणि खूप मोठा फाईन लागतो. आणि जर्मनी तर रूल्ससाठी फेमस आहे म्हणून इथे हे सगळे रूल्स फॉलोच करावे लागतात. आता ही जी माती आहे ही टाकण्यासाठी पण इथे एक वेगळी कुंडी असते, जसं आपल्या भारतामध्ये असतं ओला कचरा वेगळा, सुखा कचरा वेगळा, तसं माती टाकण्यासाठी आणि हे जे झाडांच्या फांद्या टाकण्यासाठी आहे याच्यासाठी एक कुंडी असते, त्याच्यातच हे सगळं टाकावं लागतं. माझ्याकडच्या ज्या कुंड्या आहेत ना त्या कशात मला तुम्हाला दाखवायचं होतं. तर आता इथे ही जी कुंडी आहे याच्यामध्ये हे आपल्याला काळ्या कलरचं जे पार्टिशन आहे ते दिसतंय, बरोबर? जेव्हा एखाद्या झाडाला मी पाणी टाकलं आणि ते जास्त झालं असेल तर ते ऑटोमॅटिक इथून खाली जाईल. आता इथे दिसतंय आपल्याला हे कुंडीमध्ये पाणी जे आहे ते एक्स्ट्रा होतं म्हणून ते खाली गळलेलं आहे. आणि जेव्हा मला गावाला जायचं असेल ना तेव्हा मी याला पाणी पण टाकून जाऊ शकते. तिथे त्यांनी जागा दिलेली, इथून ते पाणी टाकायचं आणि झाडं ऑटोमॅटिक जेव्हा कोरडे झाले तेव्हा इथून हे पाणी वरती जात जाईल. आता आम्ही आलेलो आहोत सुपर मार्केटला माती घेण्यासाठी. तर मी तुम्हाला इथले मातीचे प्रकार दाखवते. तर इथे 2 प्रकारची माती आहे. पहिली तर ही आहे, तर इथे माती लिटरमध्ये येते आणि इथे समोर त्याची किंमत पण दिलेली कितीला आहे. तर 35 लिटर जी माती आहे ती €3.49 आहे. आणि त्याच्याच बाजूला ही बायो म्हणून आहे. तर बायो म्हणजे आपली इथे कसं आपण गुरांचं जे शेण असतं त्याच्यापासून खत बनवतो, तर ही सेम तशी आहे. याच्यामध्ये त्यांनी दुसरे खतं वगैरे रासायनिक खतं काहीच टाकलेले नाही. कसं ती थोडी महाग असते. तर ती जी 20 लिटर माती आहे ती जवळपास €5 आहे. मातीच्या शेजारी तिथे सलाडचे हे रोपं ठेवलेले आहेत. तर आपण आपलं स्वतः जे सलाड आहे ते आपल्या बाल्कनीमध्ये म्हणा किंवा गार्डन असेल तर त्याच्यामध्ये लावायचे. आणि इकडे हा जो रॅक दिसतोय याच्यामध्ये फुलांचे बियाणं आहे आणि भाजीपाला पण आहे बऱ्यापैकी. सलाड आहे, तर आपण ते सगळं घेऊ शकतो इथून आणि लावू शकतो. मी तुम्हाला दाखवेल की मी काय काय घेतलेलं आहे आणि त्याला कसं लावायचं आहे. याच्यावरती इन्स्ट्रक्शन्स पण दिलेले असतात. आता मी तुम्हाला एका फुलाचं दाखवते की जर मी आता हे फूल घेतलं तर इथं त्यांनी दिलेले असतात सगळे इन्स्ट्रक्शन्स जर्मनमध्ये. मग ते वाचायचे आणि सेम तसं फॉलो करायचं की ते कधी लावायचं आहे, किती पाणी टाकायचं आहे त्याला, किती दिवसांनी येतील फुलं वगैरे, हे सगळं इथं मागे लिहिलेलं असतं याच्या. हे खाली जो लाल कलरचं दिसतंय हा मुळाचा प्रकार आहे. हे पण मुळं आहेत. हे पंपकिन आहेत. खाली बीटरूटचं आहे. आणि मी जर हा आता फिरवला रॅक तर इथे आपण बघतोय की हे टोमॅटो आहेत, त्याच्यानंतर सलाड आहे, फ्रेंच बीन्स आहेत. आता या साईडला बघू बरं काय आहे. तर इथे हे कोथिंबीर आहे, त्याच्यानंतर मला मिंट वगैरे दिसतंय. हे कांद्याची पात आहे बारीक आणि हे इटालियन हर्ब्स आहेत. त्याच्यानंतर गाजर आहे, हे काकडीचं आहे. परत इकडे हा मुळा आहे. इथे आपल्याला हे जे टरबूज आहे तेही दिसतंय. त्याच्यानंतर हे फेल सलाड आहे, मेथीसारखा प्रकार येतो, तर तेही आहे इथे. तर बस हे एवढं सगळं इथे मिळत असतं. तर आपल्याला असं स्पेशल दुसऱ्या दुकानात जायची गरज नसते. हे सगळं आपल्याला सुपर मार्केटमध्येच इथं मिळून जातं. मला याच्या किमती पण सांगते. तर मी इथून जर एखादं बियाणं उचललं, जसं आता हे मी घेतलं, याच्यावरती त्यांनी C1 हा कोड दिलेला आहे. आणि मग आपण इथे बघायचं की C1 कुठे. तर हा आहे इथं C1 आणि त्याची किंमत आहे €1.29. हे अजून एक फुलांचा प्रकार दिसला आणि हे इतके छान आहेत बघायला म्हणून म्हटलं जरा दाखवूयात तुम्हाला. याचे जे बियाणं असतात ना ते बियाणं नाही म्हणता येणार, असं मोठं असतं, कांद्यासारखं असतं आणि ते आपण लावायचं. आणि यांच्या किमती थोड्या महाग असतात तर ते आपण इथे त्यांनी दिलेल्या आहेत.
तर मग ते तिथं बघायचं आपण, रोमन लिपीमध्ये त्यांनी दिलेलं आहे की कोणतं बियाणं कितीला आहे असं, ते बघून. त्याच्या शेजारी एक शॉप आहे, आम्ही तिथे आलेलो आहे. तर इथे या कुंड्या ठेवलेल्या आहेत, ही माती ठेवलेली आहे, ही 20 लिटर आहे इथे. हा बारीक दगडाचा चुरा आहे आणि त्याच्या शेजारी खत ठेवलेलं आहे. आम्ही सुपरमार्केटमधनं माती आता घेऊन आलेलो आहोत. तर हे दिसतं इथे लिहिलेलं आहे त्यांनी, युनिव्हर्सल ब्लुमनेर्ड. याचा अर्थ असा आहे की हे फुलांसाठीची माती आहे, म्हणून आम्ही ही घेतली. 2 पॅक घेतलेत मी, 20-20 लिटरचे 2. आता माझ्याकडे 40 लिटर ही माती आहे. आणि फुलं कोणते कोणते आणलेले आहेत मी तेही सांगते. तर हे ग्लॅडिओलन नावाचं फूल आणलेलं आहे. याच्या रिलेटेड मी एक व्हिडिओ टाकला होता की इथं शेतामध्ये शेतकरी नसतो आणि आपण स्वतः जायचं, फुलं कट करायची आणि पैसे जे असतात ते बॉक्समध्ये टाकायचे. तर तो व्हिडिओ बनवला होता आणि तेव्हा मला हे फुलं खूप आवडले ते, म्हणून ह्यावेळेस मी ते आणलेले आहेत. आणि बाकी जे फुलं आहेत ते खूप सारे आणलेले आहेत. आता हे जे दिसतंय हे छान असं सूर्यफुलचं आहे. हे झेंडूच्या फुलांसारखं होतं म्हणून मी हे आणलेलं आहे. हे छान असं रंगीबिरंगी फुलं दिसत आहेत. आणि हे लॅव्हेंडरचं आहे, याचा स्मेल खूप छान असतो म्हणून मी हे घेतलं. आणि हे पण एक छान कलरफुल वाटत होतं म्हणून हे पण घेतलं. इथं हे जे फुलांची बियाणे असतात याच्या मागे माहिती दिलेली असते. तर इथे यांनी सांगितलेलं आहे की किती डिस्टन्सने लावायचं आहे आणि किती उंच ते झाड वाढणार आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला हे जे ऑरेंज कलरमध्ये दिसतंय, तर मग हे आहे मार्च ते एप्रिलच्या दरम्यान हे फुलांचे जे बियाणे आहेत ते लावायचे आहेत. मग यायला कधी सुरुवात होईल तर मग त्याचं पण इथे महिना दिलेला आहे. आणि फुलं कधी येतील त्याच्याबद्दल सांगितलं त्यांनी. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 4 महिने हे फुलं राहतील. गार्डनिंग करायला मला याच्यासाठी आवडतं कारण की हे एक मेडिटेशन सारखं असतं असं मला वाटतं. कारण की जेव्हा आपण हे सगळं करत असतो ना, तेव्हा फक्त फोकस आपला ह्या कामावरतीच असतो आणि डोक्यामध्ये दुसरे थॉट नाही येत तेव्हा. आणि मेन म्हणजे जेव्हा हे सगळे रोपं उगतात ते बघून अजून जरा जास्त आपल्याला आनंद होतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा फुलं येतात आपल्या स्वतःच्या घरच्या गार्डनमध्ये आणि ते जेव्हा आपण देवांना चढवतो तो बघून तर अजून एक वेगळाच आनंद असतो की अरे हे आपल्या स्वतःच्या घराच्या गार्डनचे फुलं आहेत असं. म्हणून मला हे सगळं करायला आवडतं. आता इथे खाली दिसत असेल की माझ्या ज्या सगळ्या कुंड्या आहेत त्या भरल्या गेलेल्या आहेत. आणि आता हे एक एक ठेवेल आणि याच्यात मला बियाणं लावायचं आहे. ही अशी असते इथे माती, त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांनी मिक्स केलेलं आहे काहीतरी. सोफा आणि खुर्च्या पाहिल्या मी, त्याच्यावरती खूप जास्त धूळ आहे आणि पानं पण पडलेले आहेत कारण की ते बऱ्याच दिवसापासून असं ठेवलेलं आहे म्हणून. आणि जो खालचा फ्लोर आहे हा बाल्कनीचा, हा पण खूप जास्त खराब झालेला आहे. याला व्हॅक्यूम केल्याशिवाय चालणार नाही आहे. आणि आज इथे संडे आहे, संडेच्या दिवशी इथे व्हॅक्यूमचा किंवा असा काही आवाज केलेला चालत नाही. यांचं अलाउड नसतं हे इथे, म्हणून आज तर हे काही कामं होणार नाही. हे मला उद्या सोमवार आहे तर उद्याच करावं लागेल. आता माझ्याकडे वेळ होता आणि माती उरलेली होती. माझ्या घरातली जी काही झाडं होती त्याच्यातली माती थोडी खराब झालेली होती, तर मी विचार केला की चला तोपर्यंत ते तरी मी रिपॉटिंग करून घेऊ असं म्हणून. आता हे जे स्नेक प्लांट दिसतं याच्यामध्ये हे 4 प्लांट्स पण येऊन गेलेले आहेत आणि ही मातीची ती थोडी व्हाईट व्हाईट दिसते. तर आता हे पण मी रिपॉटिंग करून घेते. मी कुंड्या पण आणलेल्या होत्या त्याच्यासाठी. आता तर हे घेते मी लावायला, उघडून बघू बरं ते बियाणं कसं आहे. तर याला मी आता कापून घेते. हो, असं जिऱ्यासारखं वाटतंय ते मला. त्याच्यात आता हे खूप सारे बियाणे आलेले आहेत आणि मी आता इथं इन्स्ट्रक्शन्स बघत होती तर यांचं म्हणणं आहे की 0.5 सेंटीमीटर हे आतमध्ये पाहिजे खोल आणि 30 सेंटीमीटर हे 2 बियाणांमध्ये अंतर पाहिजे असं तिने दिलेलं आहे. आणि बियाणं तर खूप सारे, आता बघू किती लागतं आणि किती फुलं येतात त्याच्यातनं. आता एक जे आहे, एक नाही, मी आता 2 लावते. हे माहिती नाही आलं नाही आलं असं म्हणून. तर पहिलं जे आहे ते मी इथे लावते. तर हे 0.5 सेंटीमीटर असेल. आणि जे दुसरं आहे ते मला वाटतं की मी मिडलमध्ये लावते म्हणजे तेवढं भरपूर होईल अंतर इथे. आणि जे तिसरं आहे ते इथे लावते. एवढे उरलेले आहेत अजून. आता असंच जे बाकीच्या कुंड्या आहेत त्याच्यात पण मी जे बाकीचे दुसरे बियाणं आणलेले आहेत ते लावून देते आता पटापट. आता माझे जे सगळे बियाणं आहेत ते लावून झालेले आहेत कुंडींमध्ये. सगळं ते काम माझं आता मस्त आटोपलेलं आहे. तर जेव्हा हे फुलं येतील त्याच्यावरती मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे, तो पण नक्की बघा म्हणजे कळतील की कोणते कोणते फुलं आलेले आहेत असं. आज सोमवार आहे आता आणि आता थोडं हे झाडू मारायला मी सुरुवात केली की पहिले सगळं हे माती आणि कचरा गोळा करून घेते म्हटलं आणि मग त्याला व्हॅक्यूम करेल. तर बस आता लागते मी कामाला हे सगळं फटाफट.
हे थोडं मी त्याला आता ग्लास रायनिगर मारते, जेणेकरून काच मस्त साफ होऊन जाईल. आज जरी हे ऊन दिसतंय पण थंडी आहे. हे ऊन मात्र दिसायचंय फक्त. जसं आपल्या इकडे सकाळी सकाळी ते कोवळं ऊन असतं पण आपल्याला थंडी वाजत असते, तर सेम आहे. आता संध्याकाळचे 4 वाजलेत. आता आमचं बाल्कनी पण साफ करून झालेलं आहे आणि हे जे टेबल आणि ह्या खुर्च्या होत्या ह्या पण साफ करून झालेलं आहे. तर इथे हा असा सेटअप आहे, सोफा, हा टेबल आणि 2 चेअर. तर याच्यावरती ठेवण्यासाठी कुशन पण असतात, पण जसं आता तुम्हाला माहितीच आहे की इथे विंटर सुरू आहे, म्हणून हे कुशन मी ही जी व्हॅक्यूम पॅकवाली एक पिशवी आहे तिच्यात पॅक करून ठेवल्या होत्या. आता ह्या काढून मी इथे ठेवते, म्हणजे अजूनच लुक छान येईल आणि मस्त आरामात बसता पण येईल. तर हे असं आहे टेकण्यासाठी इथे मागे. हे पण चेअरचा आहे सेटअप हा. हा जो मोठा आहे हा इथे बसण्यासाठी आहे. आणि अजून दुसऱ्या पिशवीत पण मी हे पॅक करून ठेवलेलं होतं, जेणेकरून खराब नको व्हायला आणि धूळ वगैरे नको लागायला, म्हणून हे सगळं पॅक करून मी ठेवून दिलेलं होतं एका रूममध्ये. हा असं सेटअप लावून रेडी आहे माझं आता. आता एवढं आम्ही साफसफाई केलेली आहे आणि मस्त बाल्कनी ही सेटअप केलेली आहे. मी चहा बनवलाय आमच्या दोघांसाठी, कारण की खरी मेहनत तर यांची होती, म्हणून चहा तर झालाच पाहिजे बरोबर संध्याकाळचा. आणि वातावरण पण थंड आहे. दरवर्षी आम्ही समरची वाट म्हणूनच बघत असतो की बाहेर बाल्कनीत बसून मस्त जेवता येईल आणि चहा वगैरे घेता येईल असं. तर आता मी तर घेते चहा. तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.